नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता प्रतिमा ही व्हिडिओ कॉलवर सायलीसोबत बोलत असताना प्रिया तिथे येते आणि प्रतिमाकडून आता मोबाईल हिसकावून घेत आता सायलीला प्रिया म्हणते की हे बघ सायली, अगं आई जर अशीच तुझ्यासोबत बोलत राहिली ना तर तिने जेवायचं कधी आणि तिच्या गोळ्याची सुद्धा वेळ होऊन गेली. तेव्हा मी फोन ठेवते बरं का, असे म्हणत प्रिया फोन कट करते. तर आता सायली आणि पूर्णाजीला खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणते की या प्रियाचा स्वभावच तसा आहे. इकडे आता रविराजसुद्धा प्रियाला फोन का कट केला असे विचारतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा त्याचं कसं आहे ना, मलासुद्धा आईची काळजी आहे. अहो, आईच्या जेवणाची वेळ झाली, तिला गोळ्या घ्यायच्या आहे आणि फोनवर जर आई ती सायलीसोबत असंच बोलत राहिली तर वेळ नाही का जाणार. तर रविराज म्हणतो की तरी पण प्रिया तू असं करायला नको होतंस. प्रिया म्हणते की बाबा तुम्ही मला देखील समजून घ्या ना. आई अजूनही मला मुलगी मानत नाही आणि एका परक्या मुलीला मुलगी मानून तिच्यावर आई प्रेम करते. प्रिया म्हणते की शेवटी मी पण माणूस आहे आणि मलासुद्धा भावना आहेत बाबा. इकडे आता प्रिया म्हणते की बाबा इथे मला काहीच करता येत नाही. आईसाठी तर मला काहीच करता आलं नाही, कारण माझ्या अगोदर ती गोष्ट सायलीच करायची आणि मला संधीसुद्धा मिळत नव्हती. तेव्हा आता मला माझ्या आईसाठी हे सगळं करू द्यात ना. माझ्या वाट्याला आई कधी येणार असे आता प्रिया ही रविराजला सांगते. प्रिया म्हणते की आईची झालेली ही अवस्था मला नाही बघवत. तर रविराज म्हणतो की ठीक आहे, मग आता तुझी आई जेवत असताना तिच्या बाजूला बस. तर हसतच प्रिया म्हणते बाजूला कशाला, मीच भरवते ना आईला. असे म्हणत प्रिया ही आता खुर्ची घेते आणि आता प्रतिमाच्या हातातील ताट आपल्या हातात घेत आता चमच्याने प्रिया ही प्रतिमाला भरू लागते. तर प्रतिमा मानेनेच नकार देत असते. प्रिया म्हणते की घे ना ग आई. प्रतिमा आता खाण्यासाठी नकार देते आणि म्हणते की मी जेवते. प्रिया म्हणते की अगं आई, तुझ्या मुलीच्या हातचं नाही खाणार का, तुला मी गोडाचा घास भरवते, घे. तर आता प्रतिमा काही खात नाही आणि ते ताट प्रतिमा आता प्रियाला आपल्याकडे देण्यासाठी सांगते. हसतच प्रिया म्हणते काही हरकत नाही आई, तू तुझ्या हाताने खा. आणि प्रिया ते ताट आता प्रतिमाकडे देते. प्रिया म्हणते की आई इथे सगळं तुझ्या इच्छेनुसारच होईल बरं का, तू आरामात खा. तर प्रतिमा आता जेवू लागते. रविराज प्रतिमाकडे बघत असतो आणि आता रागाने प्रिया तिथून निघून जाते. तर रविराज प्रतिमाला विचारतो कसं झालं जेवण. तर प्रतिमा म्हणते की चांगलं झालं. आणि आता रविराज हा उठून जाऊ लागतो. तेवढ्यात पाठीमागून प्रतिमा रविराजला हाक मारत म्हणते की रविराज. तर लगेचच मोठा धक्का बसून रविराज हा एका जागेवर थांबतो आणि प्रतिमाकडे बघतो. तर प्रतिमा आता रविराजला थँक्स करते. तेव्हा आता रविराज म्हणतो की थँक्स कशाला प्रतिमा, मी जे काही तुझ्यासाठी करतो ना ते कमीच आहे. रविराज म्हणतो की खरं तर मी तुला थँक्स म्हणायला हवं, कारण तू मला रविराज म्हणून हाक मारलीस. इकडे आता सायली ही पूर्णाईला म्हणते की पूर्णाई तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा, जेवणाची वेळ झाली की मी तुम्हाला हाक मारते. चालेल असे म्हणत पूर्णाजी आता निघून जाते. आणि आता पूर्णाजीला घेऊन जात असताना लगेचच पोस्टमन दरवाजात येत म्हणतो की सायली सुभेदार, तुमच्यासाठी नोटीस आली. तर सायली ती नोटीस घेते आणि आता ती नोटीस हातात घेत सायली ती नोटीस उघडते आणि वाचू लागते. तर पायऱ्या उतरून फाईल बघत बघत अर्जुन सुद्धा खाली आलेला असतो आणि सायलीकडे अर्जुनचे लक्ष जाते. कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा सायलीकडे बघत असतात. तर सायली ती नोटीस वाचत असते आणि ती नोटीस वाचताच आता सायलीला चक्कर येऊ लागते आणि सायली पडू लागते. तेवढ्यात अर्जुन सायलीला बघून पडत असलेल्या सायलीला धरतो आणि उचलून आणत सोफ्यावर बसवतो. तो प्रकार बघून कल्पना, पूर्णाजी सगळ्यांना मोठा धक्का बसून पळतच त्या सायलीकडे धाव घेतात. तर प्रताप, चैतन्य, अश्विन, विमल, अस्मिता सगळेजण आता सायलीला बघून सायलीकडे समोर येतात. तर आता अर्जुन सायलीला उठू लागतो. तर अश्विन आता सायलीला तपासतो, सायलीची नाडी चेक करतो. अर्जुन म्हणतो की सायलीला कशी चक्कर आली अश्विन, अरे बघणारे. तर आता लगेचच प्रताप म्हणतो की अर्जुन सकाळपासून सायलीने काही खाल्लं होतं की नव्हतं. तर विमल म्हणते की सायली ताई आत्ता बऱ्या होत्या आणि अशी कशी चक्कर आली. तेव्हा आता अश्विन म्हणतो की सायली वहिनीला कसला तरी स्ट्रेस आलाय वाटतं. प्रताप म्हणतो की सायलीला कसला आलाय स्ट्रेस. अस्मिता म्हणते नाहीतर काय उगाच नाटकं करत असेल ती. अस्मिता म्हणते की कधी जिन्यावरून पडते तर कधी चक्कर येऊन पडते.
कल्पना म्हणते की अस्मिता जरा गप्प बसशील का, नाहीतर तू तुझ्या खोलीमध्ये जा. अश्विन म्हणतो की दादा वहिनी तुला काही बोलली का, काही टेन्शन वगैरे. तर अर्जुन म्हणतो की असं काहीच नाही सांगितलं मिस सायलीने अश्विन. चैतन्य म्हणतो की पण काहीतरी झालं हे नक्की बरं का. तेवढ्यात आता सायली डोळे उघडते. तर अर्जुन म्हणतो काय झालं सायली, चक्कर कशी आली तुला. तर आता सायली डोळे उघडते. अर्जुन पुन्हा सायलीला विचारतो. तेव्हा सायली त्या खाली पडलेल्या नोटीसकडे बघते. तर सगळेजण त्या नोटीसकडे बघून अर्जुन ती नोटीस घेतो आणि वाचतो. तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. हा जोडत रडतच सायली म्हणते की वाचवा माझा आश्रम, वाचवा, अहो ते माझं घर आहे. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही शांत व्हा अगोदर. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन काय झालं सांगशील का. तर अर्जुन म्हणतो की डॅड नोटीस आली आहे कोर्टाची. तेव्हा आता प्रताप म्हणतो काय लिहिलं आहे त्या नोटीसमध्ये. तर अर्जुन म्हणतो की त्यामध्ये आश्रमावरती जो स्टे लावला होता तो स्टे उठवला आहे. अर्जुन म्हणतो की आता महिपत शिकरे तो आश्रम कधीसुद्धा तोडू शकतो. ते ऐकता सगळेजण खाडकन उठून उभा राहतात. हा जोडतच सायली म्हणते की काहीही करा पण तो आश्रम माझा वाचवा. तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मिस सायली काहीही होणार नाही, तुम्ही अगोदर शांत बसा. तर प्रताप ती नोटीस अर्जुनकडे घेत वाचतो. तर चैतन्य म्हणतो की अरे पण हे कसं शक्य आहे आणि हे कसं घडून आलं. चैतन्य म्हणतो की स्टे आणण्यासाठी आपण जे मुद्दे मांडले होते ना ते सुद्धा व्हॅलिड आहेत. तर अर्जुन म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणतो की नक्कीच महिपतने काही अनऑफिशियल केलं असणार. तर आता लगेचच ते ऐकून सायली म्हणते की म्हणजे आता तो खरंच आमचा आश्रम तोडू शकतो का. अहो मधुभाऊला हे सहन नाही होणार बरं का, अजिबात प्लीज असं होऊ देऊ नका. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मधुभाऊचा आश्रमाला काहीही होणार नाही आणि धक्काही लागणार नाही. आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की अश्विन सायलीची काळजी घे, मी आलोच. आणि अर्जुन निघून जातो. इकडे आता नागराज आणि प्रिया ही महिपत साक्षीच्या घरी येतात आणि सगळेजण मोठमोठ्याने आनंद व्यक्त करत असतात. आता सुभेदाराच्या घरी नोटीस पाठवली त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला असेल असे आता प्रिया ही हसतच महिपतला सांगते. आणि आता मोठे घाबरून बसले असतील असे प्रिया बोलताच आता महिपत म्हणतो की बसले असतील बेळात लपून. आता प्रिया म्हणते की आणि ती सायली सुद्धा बसली असेल रडत, कारण मी तिच्या लाडक्या प्रतिमाला तिच्यापासून दूर केलं ना. प्रिया म्हणते की त्यामुळे काय झालं, प्रतिमाला काही आठवण्याचं टेन्शनच नाही राहिलं आता. हसतच प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायलीची सगळ्या बाजूने आता हार होते. तर नागराज म्हणतो की आणि आपली सगळ्या बाजूनी जीत. नागराज म्हणतो की प्रतिमा आल्यापासून दादाला आपण असं मुठीत ठेवून खिशात घातलंय. तर आता साक्षी म्हणते की 1 मिनिट सेलिब्रेशन तर आपण याचं करूयात, पण बाजी कधी पण पलटू शकते बरं का. साक्षी म्हणते की आतापर्यंत सायली आणि अर्जुनच्या विरोधात आपण जे जे काही प्लॅन केले ना ते यशस्वी नाही झाले पूर्णपणे आणि पहिल्यांदा आपल्याला यश मिळतंय. तेव्हा आता महिपत म्हणतो की पोरी तू काही काळजी करू नको आणि 24 तास काय आम्ही आमचा मेंदू असा ताण देऊन नाही ठेवू शकत. तर आता नागराज म्हणतो की आणि बाजी काही पलटत नसते बरं का साक्षी आता. तेव्हा आता नागराज म्हणतो एकदा का कोर्टाची नोटीस गेली की तो आश्रम आता निस्तनाभूत होणार म्हणजे होणार. आणि लगेचच असे बोलत असतानाच जोराने कारच्या ब्रेकचा आवाज आता सगळ्यांना येतो. तर आता साक्षी बाहेर जाते. तर अर्जुन त्याच्या कारमधून उतरून आता महिपतकडे येऊ लागतो. तर आता साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते. पळतच साक्षी तिथे येऊन अर्जुन आल्याचे सांगताच आता नागराज आणि प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. काय असे मोठ्याने म्हणत प्रिया नागराज उठून उभे राहतात. महिपत म्हणतो की प्रिया नागराज त्याने जर तुम्हाला इथे बघितलं ना खूप घोळ होईल, तुम्ही इकडे लपा. तर प्रिया आणि नागराज आता आतमध्ये जातात. आणि आता रागाने ती नोटीस घेऊन अर्जुन आता महिपत आणि साक्षी समोर येतो. तर हसतच महिपत म्हणतो की या अर्जुन सुभेदार साहेब या, आमच्या या छोट्याशा घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा आता रागाने अर्जुन महिपतकडे बघतो आणि आता रागाने अर्जुन पुढे येतो. तर नागराज आणि प्रिया लपून आता ते सगळं बघत असतात. तर आता रागाने ती नोटीस महिपत समोर फेकून देत अर्जुन म्हणतो काय आहे हे. महिपत म्हणतो की अहो रागवता कशाला, आज कसं काय येणं केलं आमच्या झोपडीत. अर्जुन म्हणतो की हे अगोदर काय आहे ते सांग. ती नोटीस हातात घेत आता महिपत म्हणतो की अहो काय वकील साहेब, ही तर कोर्टाची नोटीस आहे. ती नोटीस पॉकेटमध्ये घालत महिपत म्हणतो की अशी कोणी नोटीस फेकतं का आणि कोर्टाचा अपमान करतं का कोणी. महिपत त्या नोटीसच्या पाया पडत म्हणतो की न्यायदेवतेने पाठवलेली नोटीस आहे ही आणि तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाला हे कळायला हवं.
तेव्हा आता महिपत म्हणतो की आमची जी जागा आहे ना, अधिकृतपणे आम्ही विकत घेतलेली, त्यावरती जी इमारत उभी आहे ना, ती आता आम्ही पाडू शकतो, अशा या नोटीसचा अर्थ आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ताबडतोब महिपत ही नोटीस तू मागे घे. तर आता शांत राहून महिपत म्हणतो की साक्षी, मी तुला लहानपणी एक गोष्ट सांगायचो, आठवतंय का? साक्षी म्हणते, कोणती हो अण्णा? तर अण्णा म्हणतात की अगं तो मोठा हत्ती होता, एक छोटीशी मुंगी होती. तर साक्षी म्हणते की हो हो. तेव्हा आता महिपत म्हणतो की ती मुंगी त्या हत्तीला जाम वैतागली आणि बसली जाऊन त्याच्या कानात. मग हा हत्ती जाम वैतागला आणि मग बसला बोंबलत जंगलात इकडे तिकडे भटकत. महिपत म्हणतो की त्या गोष्टीमध्ये जो जोक होता ना, त्यापेक्षा हा तर मोठा जोक आहे. तर आता अर्जुनला खूप राग येतो. साक्षी आता मोठमोठ्याने हसत असते आणि आता अण्णा देखील मोठमोठ्याने हसू लागतो. तर साक्षी सुद्धा अर्जुनकडे बघत साक्षी म्हणते की अण्णा, हा बघा अर्जुन सुभेदार, याला तुम्ही सांगितलेला एवढा मोठा जोक आवडला नाही वाटतं. साक्षी म्हणते की आणि त्याला खरं वाटतंय बरं का, आपण ही कोर्टाची नोटीस मागे घेणार आहोत म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की घ्यावीच लागेल, तुम्हाला ती नोटीस मागे घ्यावीच लागेल, कारण त्या जागेवर लिगल स्टे आहे. महिपत उठतच म्हणतो की लिगल स्टे होता, पण आता तो स्टे उठला आणि आम्ही सगळं कायद्यानेच करतो. अर्जुन म्हणतो की असं का? म्हणजे हा स्टे तुम्ही लिगली उठवला का? आणि तुम्ही दोघांनी जे जे काही केलं ना, ते शोधून काढायला मला वेळ लागणार नाही. महिपत म्हणतो की जाऊ द्या ना, कशाला तक करता, द्या ना सोडून तो विषय, ती जागा, तो आश्रम. ज्याने खून केला तो तर जेलात जाऊन बसलाय, तेव्हा तुम्ही कशाला एवढी तक करताय, असे आता महिपत अर्जुनला बोलतो. अर्जुन म्हणतो की तुला चांगलंच माहिती आहे मी का करतो ते, कारण तो खून मधुभाऊंनी केलेलाच नाहीये. अर्जुन म्हणतो की हे ज्याने कुणी केलंय ना, तो हे बघण्यासाठी तो आश्रम तसाच राहिला पाहिजे. तर आता साक्षी म्हणते की ते शक्य नाही, कारण आता त्या जागेवर आमचं 7 स्टार रिसॉर्ट होणार. साक्षी म्हणते की ज्या खुनाच्या आरोपात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस ना अर्जुन, ते कधीच सक्सेस होणार नाही. चुटकी वाजवत बोट करत अर्जुन म्हणतो की मिस्टर महिपत शिकरे, तुझ्या समोर अर्जुन सुभेदार उभा आहे, हे तू विसरू नकोस. आणि लगेच आता अर्जुनचा तो बोट केलेला हात महिपत पकडत खाली घेतो आणि म्हणतो की आता आम्ही आणलेला बुलडोझर आता कोण थांबवतो ते आपण बघूच. महिपत म्हणतो की पांढरे पैसे देऊन विकत घेतलेली ती जागा आहे, कायदा आम्ही पण जाणतो अर्जुन सुभेदार, हे विसरू नका. तुम्ही आमचं काही बी वाकडं करू शकत नाही, हरले तुम्ही, असे अर्जुनला महिपत बोलताच अर्जुन म्हणतो की हे तू ठरवू नकोस. आणि साक्षीकडे रागाने बघत अर्जुन म्हणतो कोर्टात भेटूच, असे म्हणत आता अर्जुनने पुन्हा दोघांकडे बोट दाखवलेली असते. इकडे आता सुभेदारांच्या घरी बेडरूममध्ये सायलीला झोप येत नसते आणि सायलीला आता सगळा आश्रम आठवत असतो. मधुभाऊंवरती कसा आरोप केला, पोलीस कसे आश्रमात आले आणि मधुभाऊला कसे आश्रमातून घेऊन गेले, हे सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायली ही खडकन उठून बसते. इकडे आता सायली ही उठून एरझाऱ्या मारू लागते आणि विचार करू लागते. सायली म्हणते की आश्रम पाडला जाणार याची तर मला कल्पनाच करू शकत नाही, आणि जर हे मधुभाऊंना कळलं ना तर त्यांना सहनच होणार नाही, तेव्हा त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल, असा विचार करून सायली आता तिचा मोबाईल घेते आणि यांच्याशी बोलू का असे म्हणत सायली आता अर्जुनला फोन करते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही देवी मातेच्या मंदिरात येऊन देवी मातेसमोर हात जोडून आता प्रार्थना करतात की देवी आई, काहीही करून आश्रमाला वाचव. सायली म्हणते की देवी आई, ते घर खरंच माझ्यासमोर नाहीसं होईल का? आणि त्या घराच्या विटेला जरी धक्का लागला तर मी मधुभाऊ समोर कसं जाऊ? आणि लगेच आता सायली ही अर्जुनकडे हात करत म्हणते की या देवी आईच्या साक्षीने मला वचन द्या की तुम्ही आमचं घर परत आम्हाला मिळवून देताल. ते ऐकून आता अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो. अर्जुन देखील आता अवाक झालेला असतो. तर आता अर्जुन सायलीला आश्रम वाचवायला वचन देणार की नाही हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब